महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा काउंटडाऊन आता सुरू झालाय। या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। आता हा निकाल उद्या म्हणजेच 11 मेला लागणार आहे। या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमके काय परिणाम होऊ शकतात याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। निकालानंतर शक्यता काय? पहिली शक्यता, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तातडीने राजीनामा द्यावा लागेल। त्यानंतर नव्याने सरकार स्थापन करण्याचे सोपस्कार पार पाडावे लागतील। दुसरी शक्यता, आमदारकी गेली तर एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद अबाधित राहील का? हा प्रश्न आहे। काहींच्या मते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 6 महिन्यात पुन्हा आमदारपदी निवडून येतील, तर काहींच्या मते पुढील 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही। तिसरी शक्यता, आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाईल। तसं झाल्यास पुढील निवडणुकीपर्यंत सद्यस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल। चौथी शक्यता, सत्ता संघर्ष प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवलं जाईल। पाचवी शक्यता, निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ठाकरे गट पुनर्विचार याचिका दाखल करून पुन्हा कोर्टात दाद मागू शकतो।